माझ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे श्री चोपडे साहेब, या संस्थेचे अध्यक्ष माझे श्री साहेब, त्याबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये असणाऱ्या श्यामानंद संस्थेचे अध्यक्ष माझे श्री लाल साहेब, त्याबरोबर त्या संस्थेचे सचिव अनिल साहेब, मुख्याध्यापक मोरे सर, यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे सर्व विश्वस्त, सर्व संचालक मंडळ, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक मंडळ आणि विद्यार्थी, आजी आणि माजी विद्यार्थी वर्ग, त्याबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले त्याच्या सुनेच्या पत्नी, त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे त्यांनी आजच्या 21 वर्ष सेवा केली, त्याच्यामध्ये त्यांचा बहुमोलाचा वाटा असणाऱ्या त्यांच्या पत्नी सुनीता जगदाळे मॅडम, त्याचबरोबर त्यांच्या या गावाहून आलेले त्यांचे कुटुंबीय, त्यांचे बंधू, त्यांचे इतर नातेवाईक, त्यांचा मित्र परिवार आणि माझे विद्यार्थी आणि त्या खूप मोठ्या उद्योगात कार्यरत असणारे अनेक जण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. आमच्या संस्थेकडून सुद्धा आमच्या संस्थेचे सहकार्यवाह अप्पा घोरपडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर संस्थेच्या संचालिका आणि माध्यमिक विभागाच्या घटने मॅडम, प्राथमिक विभागाच्या पालकमंत्रीच्या प्रमुख जाधव मॅडम, त्याचबरोबर माध्यमिक विभागाच्या जाधव मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांचे दोन्ही चिरंजीव आर्यन आणि विनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आता हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि सुरुवातीलाच आपल्या सर्वांचा धन्यवाद मानते. अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपल्याला या ठिकाणी आम्ही आमंत्रण केलं आणि आपल्या आदर्शवानाच्या संस्थेमध्ये एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी बनली, त्याबद्दल आपल्या संस्थेचे सर्वप्रथम आभार मानते. सरांच्या कार्याच्या परिचयाला मला झालेला आहे. काही खूप चांगलं काम या संस्थेमध्ये केलेलं आहे. सरांचा प्रामाणिकपणा, कर्तव्यावर असणारी निष्ठा आणि कोणतेही काम हातामध्ये घेतलं तिथं कोणत्याही गोष्टीचा विचार करणार तेच काम अतिशय चांगल्या पद्धतीने कसं पाडायचं त्याचे मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आपले सरकारी सर आहे. त्या सरकारी सरांच्या अनेक सकारात्मक कामासाठी असावी, विद्यार्थ्यांनी नवीन दृष्टी आणि दिशा देण्याचे काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे माझे विद्यार्थी या त्यांच्या प्रत्येक विद्यार्थी या खूप मोठ्या उच्च पदावरती कार्यरत आहेत. याचा आढावा मला सरांच्याकडून येतो किंवा या समाजामध्ये वापरताना मला काही सांगत असतात. या संस्थेमध्ये येण्यासाठी यापूर्वी मला काही वेळेला आला, पण तो प्रत्यक्षाच्या माध्यमातून आला. आपला खूप आनंद होतोय की आपल्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष सर्वजण काढलं आणि आपलं कामकाज किंवा आपले विचार करण्यामध्ये थोडा वेळ आपल्याला व्यक्ती करता आला, याचा मला खूप आनंद होतो. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत, पण एका व्यक्तीची मला या ठिकाणी उभी पाहते ते म्हणजे काही सरांना घडवलं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यांच्या कुटुंबाचं आर्थिक परिस्थिती आपण ऐकलं आणि त्यांच्या पाठीशी उभा राहिले. त्यांचे मामा ज्यांनी त्यांना घडवलं, त्यांचे गुरु होते, मार्गदर्शक होते, ते पहिल्या वर्षी गुरुवर्य त्यांनी त्यांना शैक्षणिक आर्थिक पाठबळ दिलं. ज्याच्या ठिकाणी अडचणी असतील त्याच्या ठिकाणी अडचणी दूर केल्या. त्या दीपक प्रभाप्रमाणे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची भूमिका होती. आपले गुरु होते त्यांच्याबद्दल जीवन दिला आनंद वाटतो. कारण आपल्याकडे अनेक वर्ष प्रत्येकाच्या कालावधीद्वारे आपला संशोधन केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलं. त्यांनी खूप खूप मोठा आहे. मराठी उल्लेख केला की त्यांना 11 भावंड आहेत. आपला टिप्पणी चौपणी कुटुंब आपल्या कुटुंबामध्ये एवढी संख्या आहे तिला आपलं आश्चर्य वाटतं. सांगायला खूप आनंद वाटतो. 14 भावंड त्याच्यामध्ये 11 सख्खी भावंड आहेत आणि 3 जण आहेत, 3 चुलत भावंड आहेत. तर त्यांच्यामध्ये चुलत भाऊ किंवा सख्खा भाऊ असलेल्या तुमच्यानी किंवा त्यांच्या आईने किंवा त्यांच्या परिवाराने ते दाखवून दिलेलं आहे. म्हणूनच सरांच्यापेक्षा गुण आहे एकत्र कुटुंबामध्ये संस्कार असताना आपल्याला दिसत होता. तर खूप मित्रभाषी आहे. स्वतःकडे मी हे केलं ते केलं असं
तू शिकला तर तुझ्या कुटुंबामध्ये इतरांना तू मार्गदर्शन कर. आणि त्यांनी आपल्या कुटुंबाला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाने आज अनेक जण उच्च पदावरती कार्यरत आहेत. अनेक जण डॉक्टर आहेत, वकील आहेत, शिक्षक आहेत, अनेक वेगवेगळ्या पदांवरती कार्यरत आहेत. त्याचं मार्गदर्शन आपल्या गटारी सरांनी केलेलं आहे. सांगायला आनंद वाटतो की लाडसरांच्या घरचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं म्हणजे सरांनी सरांच्या मुलाप्रमाणे प्रेम केलं. त्यांना वडिलांची मुलगी वाचून दिली आहे आणि सरांनी त्यांना मुलगा आपण नव्हे त्यांना भक्ता वाचून दिला नाही. तर लाड कुटुंबीयांमध्ये जगताच्या परिवारात खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि आजही सरांच्या हयातीनंतर सुद्धा त्याच पद्धतीने ते पार पाडत आहेत आणि आमच्या जिव्हाळ्याचे संबंध आजही आहेत. सांगायला दोन कुटुंबाला सांगते कोरोना काळामध्ये सरांना थोडे आजारी होते लाडसर. तर त्यावेळेला जीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत. आम्ही म्हणतो की सर थोडंसं आपण शैक्षणिक कामामध्ये सहभाग असतो कोणत्याही पद्धतीची कोणतीही समाज न बाळगता स्वतः असलं आणि सरांना आता म्हणजे संचालक आहेत तर उपाध्यक्ष आहेत. विश्रामा शिक्षण संस्था ही नाडसरांनी उभी केली. नाडसरच्या संस्थेचे संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत होते. आता त्याच्या महिन्यात त्यांची नाडसाहेब अतिशय सक्षमपणे सांभाळत आहेत. अर्थात त्या ठिकाणी सर आणि गंगाळे सर यांची त्यांना साथ अतिशय मोलाची आहे. उपाध्यक्ष आहेत. आज आपण कार्यक्रमाला पहिल्यांदा खूप आनंद झाला की सरांच्या कार्यक्रमाला सर्व संचालक मंडळ आपला बहुमोल असा उपस्थित झालेले आहे. याच्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये कोणती आपण केलेल्या कामाची त्या व्यक्तीने आपल्याला केली याच्यासारखा मोठा सुंदर या आयुष्यात कोणता असणार. तर आमच्या कार्यक्रम विश्रामा शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा जवळजवळ 2,500 विद्यार्थी शिक्षण घेतात. पण जर कधीही त्या संस्थेमध्ये आम्ही कार्यक्रमाला जेव्हा बोलवतो प्रमुख कार्यक्रमाला निमंत्रण देतात त्याला सर नेहमी आपल्या या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणचा कार्यक्रम त्या ठिकाणचं दैनंदिन कामकाज याच्यामध्ये सहभागी असतात. बरेच आम्हाला सांगतात की मला शाळेमध्ये ही काम आहे, मला ही काम आहे, कार्यक्रम चालू आहे नंतर. पण संध्याकाळी मात्र नेहमीच फोन करून आज काय झालं, कार्यक्रमात काय काय होतं किंवा कमी मुलांसाठी काय करताय, कोणता उपक्रम राबवत आहे, काय करता येईल आपल्या मुलांसाठी, या सर्व गोष्टी मात्र सर आमच्याकडून नेहमी माहिती घेतात आणि मार्गदर्शन करतात. कारण माझी अशी विनंती आहे की सरांनी आपल्या आयुष्यामध्ये 31 वर्षामध्ये बहुतेक आपल्या स्वतःच्या बद्दल काही करणं कुटुंबासाठी केलेलं आहे पण स्वतःसाठी काय केलं असावं असं मला काही वाटत नाही. आर्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांना उत्तर याच्यामध्ये चांगलं मिळेल. तर सरांनी स्वतःचे सर्व लोक असावे. सरांना शेतीची आवड आहे, गावामध्ये शेती भरपूर आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा कितपत जमा घ्यावा हे सरांनी ठरवावं. सर्व सरांनी होत आहेत की त्यांच्यासाठी सुविधा कधी रिटायर होत आहे आणि या सगळ्यांना कधी मुक्त होत आहे पण स्वतःला सुद्धा बघणं सर गरजेचं आहे. मला अशी विनंती करेल की सर या संस्थेमध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. तुम्ही आता उर्वरित वेळ हा नाडसरांच्या नंतर आपण विश्राम शिक्षण संस्थेला घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे आणि ते उत्तम मार्गदर्शनामध्ये राहावं थोडी मी मला विनंती करते. त्यावर आपण आपल्या आरोग्यासाठी आपल्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. या ठिकाणी वेळेची अक्षरांची मागणी लागते जाणीव आहे त्यामुळे मी या ठिकाणी थांबते. पुन्हा शेकडा आपण त्या ठिकाणी अतिशय चांगला स्वीकार केलेला आहे आणि या साधनासाठी आमचं कुटुंबीय या ठिकाणी बोलतोय त्याबद्दल सर्वांनी धन्यवाद सांगते आणि या ठिकाणी थांबते. नजर राहिला आहे तर त्यांची सर्वांची अभिनंदन करते.